हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. अरे ही प्राजक्ता कशी नाही आली अजून? आजी ती तिच्या संघटनेच्या कार्यक्रमाला गेलीये की नाही? तो कार्यक्रमच 8 वाजताचा होता. आता घरी यायला 10-10:30 होणारच ना. अगं हो, पण आता खूप उशीर झालाय. मग येईलच इतक्यात. बरं मला एक सांग, काही खाऊन गेली होती का ती? हो, जाताना थोडं खाल्लंय म्हणाली आई. ही बघ आली. अरे वा, बरं झालं तुम्ही इथेच आहात. ते तुमचं जेवण झालंय ना? हो. हो. अगं नंदिनी म्हणाली तुला उशीर होणार, मग आम्ही आपलं जेवून मोकळे झालो. बरं ऐका, आत्ता आपल्याकडे काही पाहुणे येणार आहेत. पाहुणे? हो. कोण ग? अरे आमच्या संघटनेतले तमाशा कलावंत येणार आहेत. अच्छा. हो, पण कधी येणार आहेत ते? उद्या ना? नाही, आत्ता येत आहेत. काय? हो. अगं त्याचं झालं काय, आमच्या संघटनेचेच आहेत ते, म्हणजे माझे मित्रच आहेत. ते गावावरनं कार घेऊन निघाले होते, पण अगं त्यांची कार मध्ये रस्त्यातच बंद पडली. आता मॅकॅनिक कडे गेलो तर मॅकॅनिक म्हणाला हे काही चटकन होणारं काम नाहीये, त्यासाठी 2 दिवस लागणार. पण आता रिपेअर व्हायला वेळ लागणारच आहे, 2 दिवस काय करायचे? लोक म्हणाली आम्ही लॉजवर राहतो. म्हटलं आमचं घर असताना तुम्ही लॉजवर काय राहाल ना, चला माझ्या घरी. अच्छा, छान केलंस. पण आत्तू मला सांग, ते किती वेळात इथे पोहोचणार आहेत? हो, ते आत्ताच येणार होते, पण त्यांच्यासोबत जे काही सदस्य होते ना ते म्हणाले आम्ही यांना ट्रेनमध्ये बसवतो, तुम्ही पुढे व्हा, आम्ही आलोच मागे. अच्छा, ते पण त्यांना घर सापडेल ना नीट? नाही, तू त्यांच्या सोबतच असतीस तर काही हरकत नव्हती. मी देखील त्यांना तेच म्हण, पण ते म्हणाले तुम्ही जा पुढे. बरं, मी त्यांना पत्ता दिलाय आणि नीट समजावून देखील सांगितलंय. बर, पण आत्तू मला सांग, त्यांच्या जेवणाचं काय? मी आईला सांगू का? पटकन होईल असं काही कर. काही गरज नाहीये, कार्यक्रमाच्या कॉन्ट्रॅक्टरने त्यांची जेवणाची उत्तम सोय केली आहे, त्यामुळे जेवणाचा काही प्रश्न येणार नाही. बरं मला सांग, कोण कोण मंडळी आहेत ती? अगाई मी सांगितलं ना, तमाशा कलावंत आहे. अगं असं नाही, म्हणजे किती बायका आहेत, किती पुरुष आहेत असं विचारतीये. 1 बाई आणि 2 पुरुष. बरं, मग त्यांची व्यवस्था कुठे आणि कशी करणार आहेस? त्या बाई आहेत त्या आमच्या खोलीत झोपू शकतात. अरे हो हो हो, त्याची काहीच गरज नाहीये. त्या बाई माझ्यासोबत झोपतील. म्हणजे कसं, आम्ही दोघी गप्पा मारू आणि गप्पा मारता मारता त्या झोपी जातील. आणि राहिला प्रश्न पुरुष मंडळीचा, तर त्यांचं काहीही नाहीये, ते कुठेही झोपतात. म्हणजे अगदी दगडाची दुलई आणि आकाशाची चादर असे जगणारी माणसं आहेत ती. छान. बरं, त्यांना घर सापडायला अडचण आली तर फोन करायला सांगा. हो, काय रात्रीची वेळ आहे, ते कुठे विचारणार ना. आणि प्राजक्ता, तू त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. हो. नवीन गाणं आहे. बाबो, बाई, केवढं मोठं घर आहे ना? वय वय, हेच घर आहे छबी? हेच घर आहे वय. वय वय. ताईला फोन करूया का? नको नको, ताईने एकदा ऍड्रेस दिला ना की नीट माझ्या डोक्यात बसतोय. काय गरज नाही,
तुझ्यावर बी घेऊन जाईन मी. टांग तुझी. हे गप. अरे मी ढोलकी वाजवली. टांग 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 टांग. नानाची टांग तुमच्या आ? कसा चोरांना पकडला आहे? आम्ही काय चोर नाही हा. चोर नाही आहे. हा चोर तू तर चोरणी आहे. हे गपे आधी आम्हाला जाऊ दे. ए, ते जातो आहे. हे, मग तुम्हाला पोलिसांच्या ताब्यातच देतो आहे. हा? अरे तुला सांगितलं ना हवं आम्ही नाही चोर. आम्ही नाही चोर सांगतो खरोखर. हा? चोर नाही आहे. अरे तुम्ही लोक मोठा डेअरिंगबाज चोर आहे. गेट उघडा बघून तुम्ही आतमध्ये घुसतो आहे. हे तू गप्पा बस. आधी सांगतो हायस कोण? मी कोण? ए तू तुझा दाबू दे. ए तू कोण आहे? म्या कोण? म्या हाय छबी. ओफो छबी. वै वै छबी. छबीदार छबी मी तारा तू बी. छबीदार छबी मी तारा तू बी. जशी चांदणी चमचम नवी. हे चांगलं आहे. हे काय चांगला आहे. तू हायस कोण ते आधी सांग बघू. मी कोण आहे? हा मी या घराचा होल अँड सोल आहे. हा काय? सोल पडलेल्या बुटाचा सोल. हसतो का आहे? हसतो का आहे? मी या घराचा विश्वासू नोकर आहे. त्या मी बाचपन सोबत बोलत बसला होता. एबा बघितला आहे. गेट उघडा बघून तुम्ही आतमध्ये घुसतो आहे. ओफो हे तू गप्पा बस. बापू आधी पहिला फोन लावता आईला. ताईला फोन. हा तुमच्या ताईला हे लावा फोन. बघतो मी कोण आहे. बापू लवकर लाव फोन ताईला. हा हा लॉक खोलू द्या. एक मिनिट. त्यांचाच फोन आलाय. तू घे ना मग लवकर. हो घेते. घे घे. हॅलो. हॅलो ताई मी बापूराव बोलतोय. हॅलो ताई मी बापूराव बोलतोय. हॅलो ताई. आहो ताई हा. आहो ताई हा. आम्ही गेटवर पोचलो या. आम्ही गेटवर पोचलो या. एका माणसानं गेटवर धरलं या. काय? एका माणसानं गेटवर धरलं या. चोर समजून गेटवर धरलं या. अहो ताई. बर बर. एक काम करा त्याला फोन द्या. जी जी र जी जी र जी जी र जी. हा बोलतो आहे. ती गाणी जाग्यावरून हलायचं नाही आहे. हा ए चोरांची साथीदार चोरणी. तू कुठे लपली आहे? लपकर बाहेर ये. मूर्खा, मी जर बाहेर आले ना तर तुला भारी पडेल. अरे तुला भारी पडणार आहे. 2 चोरणी आणि 2 चोर आहे काय? हा तुला पोलिसांच्या ताब्यातच देतो आहे. मूर्ख, गजोधर मी बोलते. ए चोरणी तुला माझं नाव कसं काय माहित आहे? गाढवा, मी म्हणजे प्राजक्ता अभ्यंकर बोलतेय. प्राजक्ता अभ्यंकर? अरे तू तर मोठी चोरणी आहे. प्राजक्ता अभ्यंकर हे नाम कुठेतरी ऐकलेलं आहे. अरे आपली आत्या आहे. ए आत्याचं नाम घेऊन आणि त्याच्यासारखा आवाज काढून तू मला घाबरवत आहे. हा गजोधर मूर्खा, तू ज्यांना चोर म्हणून पकडलायस ना ते माझे लावणी कलावंत आहेत ना. गपचूप घरात घेऊन ये, नाही तर मी गेटवर येईल. नाही नाही. गजोधर ना. आम्ही तयारीला लागतो. चल चल लवकर. मी आईला सांगते तोपर्यंत. आलो. चालेल चालेल. हे घे बा फोन. खिशात छे बा फोन. आणि माझ्या मागून ये बा. आधार कार्ड आहे ना? चला ए बा इकडून ये बा. ए बा ए बा ए बा. बसा बसा. बरं, प्रवासात काही त्रास तर नाही झाला ना तुम्हाला? छान छान. बघा ना ताई,
अहो ह्याने आम्हाला चोर समजून पकडलं. मानगुटी पकडली आमची. एक मिनिट हं, मी जरा आलेच. गजोधर, हा? तर मूर्खा, पाहुणे येते घरात, त्यांची मानगुटी धरा, अशी पद्धत आहे का आपल्या घराण्याची? अरे तसा नाही, पण मला कसा माहित असणार ना हा आपला पाहुणा लोक आहे अच्छा, आणि हा काय यायचा टाइम आहे. हो का? की म्हणजे आता इथे कुणी कधी किती वाजता यायचं तू ठरवणार का? हा? की मग पाहुण्यांनी घरी येताना आम्ही तुमच्या घरी किती वाजता यायचं असं विचारायचं? अरे मला बिचारा असं नाही सांगत आहे. अरे पण मला कसा कळणार ना, आणि तुम्ही पण सांगितलं नाही की आपला पाहुणा लोक येणार आहे. एक मिनिट, मी तुला सांगायला तू इथे जागेवर होतास का? हं? तू घरात पण नव्हतास, बाहेर पण नव्हतास. अरे कुठे शोधायला हवं तर मी तुला? ते काय झाला, ते बाजूच्या बंगल्याच्या बाचमन आहे ना, मी त्याच्यासोबत बोलत बसला होता तेव्हा हे लोकांना मी असा गेट मधून शिरताना बघितलं. आणि मग तू त्यांची मानगुटी धरलीस. ते चुकून झालं आहे. गप्प बस, चुकून झाला म्हणतो. बरं थांबत एक मिनिट. बाबूराव, छबी, झाल्या प्रकाराबद्दल मी तुमची माफी मागते. नाही नाही, अहो ताई, माफी मागताय तुम्ही कशा पायी? अरे बा, हे चांगलं आहे, हे पण चांगलं आहे. गजोधर, हा हा, मी पण तुमची माफी मागतो आहे. ते काय झाला, ते चुकून झालं आहे माझ्याकडून. खर तर गजोधर खूप चांगला मुलगा आहे आणि त्याची ड्युटी असते ना बाहेर. हा, त्याला तुम्ही असे रात्रीचे येणार हे माहितच नव्हतं आणि म्हणून हा सगळा प्रॉब्लेम झाला. हा, असू दे ताई, चालते की, त्यात काय, आम्ही समजू शकतो. आत्या, हे कोण आहे? गजोधर, हा? तुला नंतर सांगते हा सगळं. हा, बरं, तुम्ही आता सगळे थकला असाल प्रवास करून. हा. थोडा आराम करा, फ्रेश व्हा. आणि गजोधर आहेस तुमची सगळी व्यवस्था करायला? गजोधर, यांना जरा त्यांची रूम दाखव. आणि यांना? त्यांना मी दाखवते. हा हा हा, जा आता. हा हा हा, थांबा. तुम्हाला कसाला त्रास, मी उचलतो आहे. ए, भारी आहे बॅग. चला तुम्हाला दाखवतो आहे. तुम्ही ये बा हा आत्यासोबत. छबी, तू माझ्यासोबत चल. चल, काही त्रास नाही ना झाला येताना? हो. प्राजक्ता, अगं त्यांची व्यवस्था व्यवस्थित झालीये ना? झोप वगैरे व्यवस्थित झाली ना ग? हो आई, अगदी उत्तम सोय केली मी त्यांची. नंदिनी, आणि स्वयंपाक अगदी व्यवस्थित कर, म्हणजे जरा जास्तच कर बाई, आपल्याला माहित नाही त्या लोकांचं काही. आई तुम्ही काळजी करू नका, मी भरपूर स्वयंपाक केलाय. अरे पाहुणे आलेत. खाली काय बसलात? अहो दगडाची तुलाही आणि आबाळाचं पांघरून करून आम्ही जगतोय हो, त्यात काय एवढं, चालतंय की कसं. वा वा, बरं मंडळी, झोप कशी झाली? जरा उशिरा झाली पण चांगली झाली. करू नका तुम्ही आमची काळजी. हे कोण भावजी, हे कोण भावजी? बापू, पुरे आता सांगते. बरं मी ओळख करून देते. हा माझा भाऊ
सदानंद. नमस्कार नमस्कार. ही माझी वहिनी नंदिनी नमस्कार. आणि माझी आई. नमस्कार. असू दे असू दे असू प्राजू. बर राहीलच की हा आमच्या वहिनीचा भाऊ हेमंत. आणि माझा तर ओळख झालेला आहे, तुम्हाला गेटवर थोडासा अडबला होता. प्राजक्ता, अगं तमाशात जे बतावणी करतात ना तिथेही हे आबूराव बाबूराव असतातच ना. हे तेच आहेत. तुम्हाला सांगते आमच्या तमाशात हे इतकी सुंदर बतावणी सादर करतात ना, त्यामुळे तर हे आबूराव आणि बाबूराव या नावानेच फेमस झालेत. आणि खरं तर बतावणी करण्यात ना यांचा कोणी हात धरूच शकत नाही. अहो एकदा तर माझा एकानं हातच धरला हो. हो मग अहो हात पकडला आणि सोडला. मग तुम्ही काय केलं? काय केलं म्हणजे मी त्याला म्हणलं ए मित्रा आता हात पकडलाय ना सोडायचा नाही म्हणजे नाहीच. मग हा म्हणजे काय अहो त्यानं माझा हात ना हातातच घेऊन ठेवला हो, सोडलाच नाही. कधी सोडला? कधीच नाही सोडला. हो अहो त्यानं माझा हात पकडून ठेवला ना, मग सोडायचा काही विचारच नाही त्याचा. अहो पण हे कसं शक्य आहे? अहो कसं शक्य म्हणजे हात पकडला त्यानं माझा, सोडलाच नाही हो अद्याप. क्या अजून माझा हात कोणी हातात घेतला नाही आणि ह्यांचा हात धरलाय तर ह्यांनी तो सोडलाच नाही अजून. मामा हा माझा हात बघितला? हा शांत बस. हो पण तुमचा हात त्यांनी पकडला आणि तो सोडलाच नाही, मग तुम्ही इकडे कसे आलात? अहो तेच सांगतोय, हा माझा हात आहे ना हा मित्राचा हात आहे आणि माझा हात तिकडा आहे ना. असं काय तुमचा हात तिकडे आहे तिकडे? पण मला तर तुमचे इथे दोन्ही हात दिसतात आहे. आता तेच तुम्हाला सांगतोय, हा हात आहे ना तो त्याचा आहे माझ्या मित्राचा. कळलं? अहो पण तुमच्या मित्राचा हात तुमच्या खांद्याला कसा लागणार? आता त्याचं काय झालं थोडीशी ना गडबडच झाली हो. हा म्हणजे आता हात दिसतोय का? हा हात आहे ना त्याचा आहे. कळलं का? नमस्कार करतोय. बघितलं का हात? अगं प्राजक्ता, तर वहिनी ते गंमत करतायत. बर हे आमचे बापू उत्तम ढोलकी वाजवतात. अनन्या ही आमची अनन्या. वा 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 मस्त मस्त. काय हो कायम ढोलकी सोबत घेऊनच फिरता का? अगं आई ढोलकी म्हणजे आमच्या बापूंचा जीव की प्राण. ही ढोलकी नाही आई आहे माझी, हिला काही पण बोलायच नाही, हिला काही पण बोलायच नाही. हो बरं बरं बरं. हे गाण्यात बोलतायत. अरे हे तर काहीच नाही. बापूंनी जर का मनात आणलं ना तर तुम्ही जे काही बोलताय त्या सगळ्याला चाल लावून मोकळे होतील ते. हो का? हो 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 पण म्हणतायत. अहो तुम्ही काय ऐकाल? अहो तुम्ही काय ऐकाल? अहो तुम्ही जे बोलाल त्याला मी लावील चाल. बरं आता ओळख करून देते. ही आमची छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी. कळलं. आता तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. हिचं नाव छबी आणि ही असते सदा तोऱ्यात उभी. बरं आमची छबी देखील सुंदर लावणी नाचते बरं का. ओफो. वा 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 खरंच. अहो लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान.
जगाच्या पाठीवर ना लावणीसारखा अनोखा नृत्य प्रकार नाही. किती सहजता असते ना या नृत्य प्रकारात. एक सुगंधी जिवंतपणा असतो. एक पारंपरिक वेश द्यायलेली नृत्यांगना आपल्या समोर साक्षात वर्गच उभा करते. काय बोलावं, तिचं टौलच न्यारा असतो. लावणी करणाऱ्या नर्तिकेच्या चेहऱ्यावरचा एक एक अणुरेणू बोलत असतोच. त्यासोबतच तिचे हात, पाय, बोट, पावलं, पूर्ण शरीरच बोलत असते. आणि हे बघणारा प्रेक्षक, प्रत्येक प्रेक्षक आपल्या डोळ्यात साठवून ठेवत असतो. बाई काय बोललात पाहुणं. मोठं रसिकच दिसतंय. दिलवरा दिलबरा नुसतं रसिकच नाही, लावणीचं एक एक अंग ठाव आहे तुम्हाला. लोक आमच्यावर फिदा होतात आणि म्या तुमच्यावर फिदा झाली या. प्राजक्ता काय बोलते वहिनी, बस खाली. अगं बस. असं रसिक पाहिजे बघा, दर्जेदार. अहो तुमच्या पुढं रात दिन नाचाय मला काय बी वाटणार नाही बघा. राजसा जवळी जरा बसा, पाझळते मी घसा, करते खाली किस्सा तुमचा मी बाई. ओफो. अगं प्राजक्ता हे काय आहे ग हे? का वहिनी ती गंमत करतीये. कशी गंमत का ग? आपली गंमत करण्याची पद्धत वेगळी, यांची गंमत करण्याची पद्धत वेगळी. हा आता बघा पुढे पुढे जाऊन कशी होते गंमत. अहो आमची पद्धत आहे वेगळी आणि ह्यांची पद्धत वेगळी. आता कळलं तुम्हाला हो सगळी. आमची पद्धत आहे वेगळी आणि तुमची पद्धत आहे वेगळी. आता कळलं तुम्हाला हो सगळी. जी जी रजी जी रजी. वा वा वा. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी